नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून राज्यमार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागांतर्गत 256 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, संबंधित ट्रेडमध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. ऑफलाईन पद्धतीने अर्ज या पदांसाठी सादर करायचा आहे. तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात. अर्ज करण्यासाठी अधिक माहिती जी आहे मित्रांनो, कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, वेतन किती दिलं जाणार आहे, अर्ज कशाप्रकारे सादर करायचा आहे, सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरतीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभागाअंतर्गत या ठिकाणी एक भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे, ज्यामध्ये एप्रिल 2024 या सत्रासाठी कार्यशाळेकडील तांत्रिक अभियांत्रिकी व्यवसायातील शिका उमेदवारी भरती घेण्याकरता ही जाहिरात या ठिकाणी या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे. तर या ठिकाणी या भरतीकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, भरावयाच्या जागा, वयोमर्यादा, प्रशिक्षण कालावधी इत्यादी बाबींची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण भरतीबाबतची माहिती आज आपण या जाहिरातीच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या ट्रेड करता ही भरती शिका उमेदवारी या पदासाठी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर पहिले पद या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, इंजिन कारागीर म्हणजेच मोटर मेकॅनिक व्हेकल करता ही रिक्रुटमेंट पहिल्या पदासाठी होत आहे. 65 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही SSC पास असाल किंवा या ठिकाणी तुम्ही मोटर मेकॅनिक व्हेकलमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर इंधन कारागीर म्हणजेच डिझेल मेकॅनिक या दुसऱ्या ट्रेडसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 64 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी तुम्ही SSC पास असाल किंवा डिझेल मेकॅनिक या ट्रेडमध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी दुसऱ्या ट्रेडकरता अर्ज सादर करू शकता. त्यानंतर पत्रे कारागीर या तिसऱ्या ट्रेडकरता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 28 वॅकन्सी इथे देण्यात आलेल्या आहे. तर या ठिकाणी शिक्षण पात्रता तुम्ही SSC पास असाल किंवा सीट मेटल या ट्रेडचा या ठिकाणी ITI डिप्लोमा तुमच्याकडे या ठिकाणी असेल तर तिसऱ्या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर संधाता म्हणजेच वेल्डर करता ही रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 15 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी शिक्षण पात्रता तुम्ही SSC उत्तीर्ण असाल व वेल्डिंग या ट्रेडमध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. 80 वॅकन्सी या पदासाठी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी शिक्षण पात्रता तुम्ही SSC उत्तीर्ण असाल व ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडमध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी या 5व्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो कातारी टर्नर करता ही रिक्रुटमेंट 6व्या पदासाठी होत आहे. टोटल 2 वॅकन्सी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी SSC पास असणे आवश्यक आहे व टर्नर या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण पात्रता या 6व्या पदासाठी इथे देण्यात आलेली असून या ठिकाणी कार्यशाळेकडील व्यवसाय करता मित्रांनो ही 6 ट्रेड या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ट्रेडमध्ये तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. 16 ते 33 वर्ष वयाच्या या ठिकाणी असणार आहे. तर मागासवर्गीयांकरता 5 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू असणार आहे. तर अशा प्रकारे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अभियांत्रिकी व्यवसाय करता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोणत्या ट्रेडसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होते त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तर अभियांत्रिकीमध्ये या ठिकाणी बघू शकता मोटर करता मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. BE मोटरमध्ये झालेला उमेदवार या ठिकाणी अभियांत्रिकी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 16 ते 33 वर्ष वयाचे या ठिकाणी अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे. मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष या ठिकाणी एज रिलॅक्शन इथे दिल्या गेले आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अभियांत्रिकी व्यवसाय करता व कार्यशाळेकडील व्यवसाय करता या ठिकाणी या ट्रेडसाठी मित्रांनो या ठिकाणी शिका उमेदवारी पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे या विभागामार्फत 256 रिक्त जागांसाठी या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर तशी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली गेली. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी कशा प्रकारे अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता सदर फॉर्म हा या कार्यालयात प्राप्त होतील अशा बेताने या ठिकाणी पाठवायचा, म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज तुम्हाला तिथे सादर करायचा आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी ₹500 चा डिमांड ड्राफ्ट असणार आहे. तर मागासवर्गीयांसाठी ₹250 चा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी इंडियन पोस्टल ऑर्डर MS
RTC फंड अकाउंट पेबल ॲट धुळे यांच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे व त्या अर्जासोबत तो डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचं. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. 6 जून 2024 या तारखेपर्यंत आपला अर्ज व त्या अर्जासोबत आपला डिमांड ड्राफ्ट जोडून या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी विहित तारखेपर्यंत या ठिकाणी पाठवायचं. तर अशी माहिती मित्रांनो या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सर्व माहिती या जाहिरातीमधून या ठिकाणी बघून तुम्ही त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता राज्यमार्ग परिवहन महामंडळ धुळे यांच्या मार्फत 256 रिक्त जागांसाठी मित्रांनो शिका उमेदवारी पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून त्याबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केली गेलेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.